सोलापूर जनतेच्या जीवाशी खेळ। आरबीआय दयावान संस्थेच्या मार्फत डेंग्यू रोगामुळे दुरावणी व फवारणी करण्यासाठी निवेदन देण्यास गेले असता निवेदन घेणार नाही, काय करायचे ते करा असे DS विभागाचे कुरडे अधिकाऱ्यांचे बोलणे आहे। महापालिकेकडून सर्व उपाययोजना उपलब्ध असूनही यामध्ये मोठा भ्रष्टाचार हे अधिकारी करतात। वाढत्या डेंग्यूच्या संसर्ग रोगामध्ये DS विभागचे कुरडे अधिकाऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी फोन लावून भवानीपेठ भागामध्ये दुरावणी व फवारणी करा असे सांगितले असता पहिले तुमचे संस्थेचे लेटर पॅड द्या, नंतर बघू तुम्ही कोणत्या नगरसेवकाकडून काम करता व तू कोण असे कुरडे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। संस्थेचे लेटर पॅड देण्यास गेले असता व सर्व राजीव गांधी नगर, मुकुंद नगर, मराठा वस्ती, जम्मा वस्ती, बसवंती प्लॉट व सर्व भवानी पेठ मध्ये दुरावणी व फवारणी करा असे सांगितले असता अधिकारी म्हणतात करता येत नाही, त्यासाठी 10,000 रुपये लागतात असे कुरडे अधिकारी म्हणतात। व मी उपायुक्त धनराज पांडे यांना बोललो तुम्हाला काय करायचे ते करा असे DS विभागाचे अधिकारी कुरडे म्हणतात। व भवानी पेठ मधील सर्व नागरिकांचे जीव गेला तर तुम्ही जबाबदार आहे का अशी विचारणी केली असता जीव गेल्यावर बघू असे उद्धट उत्तर देतात। डेंग्यूचे रुग्ण दिवसांदिवस त्यांची प्रतिक्रिया दिसून येत आहे। यामुळे जे DS विभाग म्हणजे कुरडे साहेब दुरावणीसाठी आणि फवारणीसाठी यांना मी फोन केला असता ते साहेब काय म्हणतात तुम्ही तोंडी न सांगता निवेदन द्या, आणि निवेदन देण्यासाठी गेले असता या टायमाला मी DS विभागाला तर कुरडे साहेब म्हणून अधिकारी काय म्हणतात तुमचा अर्ज आम्ही स्वीकारला जात नाही। मी धनराज पांडे साहेबांना बोललो तुम्ही नाही का महापालिकेमध्ये निवेदन द्या। मी म्हणलं साहेब तिथं दिवसेंदिवस डेंग्यूचे रुग्ण दिसून येत आहेत तर त्याने म्हणतात आमच्याकडून फवारणी झालेले तुमच्या प्रभागामध्ये आणि ते मी तुम्हाला सगळं दाखवतच बसू का असं साहेबांचं म्हणणं आहे। आणि त्याने अर्जही स्वीकारला नाही। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आयुक्तांना द्या, आमच्याकडनं काम झालेलं आहे। आणि मी फोनवर बोलणी केले असतं तर आयुक्त त्याने काय म्हणतात DS विभागचे की एका एरियामध्ये फिरायचं म्हटलं तर 10,000 रुपये जातात, 10,000 रुपये जातात फवारणी करण्यासाठी। अहो साहेब 10,000 नाही 20,000 रुपये जाऊ द्या, जीवापेक्षा जास्त नाही पैसे तुम्हाला महापालिकेकडनं वर्ण प्रशासनाला पैसे येतात महापालिका चालवण्यासाठी, तर तुम्ही पूर्ण प्रभागासाठी जनतेचे तुम्ही प्रतिनिधी आहेत, तुम्ही अधिकारी जरी असलात तरी तुम्ही पूर्णपणे फवारणी करून घ्या म्हणून बोलला असतं तर त्याने माझा नकार देऊन झिडकाडून देऊन तुम्ही आयुक्तांना द्या, आमच्याकडे घेत नाही आणि तुम्ही काय करायचं आहे करा असं अधिकारी बोलले। बघा निवेदनाची प्रत। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।